कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास, कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास. महात्मा गांधी यांना अभिवादन करून मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मित्रांनो, महात्मा गांधी हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. हातात काठी, डोळ्यावर चष्मा आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र असणारे व्यक्तित्व. सत्य आणि अहिंसा या मार्गाचा अवलंब करून महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महान कार्य केले. आज 30 जानेवारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, गुरुजन तसेच सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. कोणताही कार्यक्रम म्हटला की कार्यक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी अध्यक्षांची गरज असते. तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. विषमतेचा अंधार दूर सारण्या, मनमनात दीप पेटवूया. विषमतेचा अंधार दूर सारण्या, मनमनात दीप पेटवूया. करुणी प्रतिमा पूजन, तेज कार्यक्रमाचे वाढूया, तेज कार्यक्रमाचे वाढूया. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करावे. सर्व मान्यवरांना धन्यवाद आणि असं नसतं होण्याची विनंती. भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच जगाला सत्य अहिंसेचा संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युग होते. अशा या महान पुरुषाच्या जीवनकार्याची माहिती देण्यासाठी आपल्यासमोर येत आहे माझी वर्गमैत्रीण भूमी पंढरे. नमस्कार. भूमी पंढरे इयत्ता 8वी गच विद्यार्थिनी आज तुमच्या समोर हुतात्मा दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त करणार आहे. भारतामध्ये दरवर्षी 30 जानेवारीला हुतात्मा दिन साजरा केला जातो. 30 जानेवारी 1948ला भारत ज्यांना राष्ट्रपिता मानतो त्या महात्मा गांधींचे या दिवशी निधन झाले. भारत स्वतंत्र झाला, परंतु भारत मातेच्या कंठामधील अनमोल असलेले विमान हिरा काळाच्या अधीन झाला. फारच दुःखद घडले. महात्मा गांधी त्यांच्या कार्याने अमर झाले. तो दिवस दरवर्षी हुतात्मा दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. महात्मा गांधी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा अमर असा दीपस्तंभ होय. त्यांच्या विचाराने सदैव धगधगणारी एक महान वैचारिक मशाल आहे. सत्य, अहिंसा आणि शांतता या मार्गाने हिंदुस्थान आणि संपूर्ण जग सुखाने आणि समाधानाने राहू शकते हे भारताला आधुनिक काळात दाखवून देणारी जणू काही एक ईश्वरी प्रेषण म्हणून गांधीजींना अजूनही जगभर मान्यता आहे. एखाद्याच्या शरीर रूपाने जगात नसतात तर ते अधिकाधिक उधळून निघतात हे गांधीजींच्या मृत्यूने वारंवार सिद्ध केले आहे. 2 ऑक्टोबर 1869ला गांधीजींचा जन्म पोरबंदर येथे झाला. एक सभ्य आणि सांस्कृतिक कुटुंबात त्यांना उत्तम संस्कार मिळाले. लहानपणी स्वभाव भित्रा असला तरी चांगल्या गोष्टींसाठी बेडरपणे कृती करण्याची त्याची सवय होती. एक निर्मळ मनाचा महात्मा कसा झाला हे एक मोठे आश्चर्य जगभरातील लोकांना वाटले. भारतात काही दिवस वकिली केल्यानंतर गांधीजी आपल्या व्यवसायानिमित्ताने दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथील स्वतःवरील आणि भारतीयांवरील होणारा अन्याय पाहून त्यांचे मन अस्वस्थ झाले. तेथील लोकांना संघटित करून त्या ठिकाणाच्या सत्ताधारी विरुद्ध गांधीजींनी एक संघटित मार्गाने लढा दिला. सत्याच्या मार्गाने गांधीजींना लढा देण्यासाठी स्वतःची नियम आणि पद्धत बनवली लागली आणि त्यालाच त्यांनी सत्याग्रह असे नाव दिले. सत्याग्रहाचा जन्म हा त्या ठिकाणाच्या वास्तव्याचे एक यशच म्हणावे लागते. डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून त्यांनी भारत फिरून पाहिला आणि समजून घेतला. सन 1915 मध्ये गांधीजींनी भारतातील आपल्या कार्याला सुरुवात केली. 1917 मध्ये गांधीजींनी बिहारमधील चंपारण या भागातील होणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध सत्याचे रणशिंग फुंकले. 1920 मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केले. लोकमान्य टिळक यांचे नेतृत्व काळाने हिरावून घेतले. संपूर्ण भारतात असंतोष पसरला. गांधीजी 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, परंतु अखंड भारताचे स्वप्न धुळीला मिळाले. भारताचे 2 भाग झाले, म्हणजे भारताचे भारत आणि पाकिस्तान असे 2 देश झाले.
गांधीजींना हे आवडले नव्हते, परंतु काही लोकांना असे वाटत होते की गांधीजींमुळे ते झालेले आहे. फाळणीमुळे संपूर्ण भारतभर दंगली पेटल्या होत्या. 30 जानेवारी 1948 या मंगळदिनी प्रार्थनेला जात असताना गांधीजींना गोळ्या झाडून मारले गेले. संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. अवघे देश हळहळले. गांधीजींच्या एका शब्दावर चालणारा देश आज दुःखाने पेटला होता. आजही संपूर्ण भारतभर आणि देशभर या घटनेने लोकांना दुःख होते आणि आजही गांधीजींच्या निर्देशित मार्गावर चालण्याची लोक शपथ घेतात. शेवटी जाता एवढेच बोले, जे लढले देशासाठी आणि देशासाठी हुतात्मा झाले, नमन करण्यास त्यांना मी नम्रतेने शीश झुकवले. धन्यवाद. आजचा हा दिवस साजरा करण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. त्यासाठी कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनाने करण्यासाठी मी माझी वर्गमैत्री नंदिनी मोरे हिला आमंत्रित करतो. मी नंदिनी गौरव मोरे. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. ईश कृपेने सुयोग आला, म्हणून आपण इथे आला. द्विगुणित करुणी प्रेम आपले, बघता बघता शेवट आला. सुरुवात करते मी आभाराला. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री उगले सर, तसेच पर्यवेक्षक आदरणीय श्री शेळके सर, श्री कोतवाल सर, श्री डायटे सर यांचे देखील मनपूर्वक आभार मानते व शाळेचे सांस्कृतिक समितीने 8वी ग या वर्गाला हा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली याबद्दल त्यांचे देखील आभार मानते. उत्कृष्ट फलकलेखन करणारे कला शिक्षक यांचेही आभार. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व तुम्ही हा कार्यक्रम शांततेने ऐकला याबद्दल आपलेही आभार मानते व आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.